नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत के.ओ. बावस्कर सर, जे लोककला आणि लोकगीतांच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षांपासून लोकांमध्ये जनजागृती करीत आहेत आणि ते संस्थापक अध्यक्ष आहेत लोककला कार्य गाडगेबाबा प्रतिष्ठानचे. तर चला आपण त्यांच्याकडूनच या संदर्भात जाणून घेऊयात. सर, आपलं नवराष्ट्र या चॅनल स्वागत. धन्यवाद. सर, मला सांगा की आपण गेल्या 30 वर्षापासून या चळवळीमध्ये काम करत आहात. तर कधीपासून आपली सुरुवात झाली आणि काय नेमकं या लोककलेच्या माध्यमातून लोकगीतांच्या माध्यमातून कशी आपण जनजागृती करता, काय सांगा? 1995 पासून ज्या आमच्या जिल्हा परिषद ज्या सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा होत्या त्यामध्ये भाग घेऊन सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जे सादरीकरण केलं त्यामध्ये जे काही प्रमाणपत्र मिळाले आणि लोकांना आवडलं, त्यानुसार मग पुढे त्या विषयामध्ये वेगवेगळ्या लोकगीतांच्या रचना करून महाराष्ट्रातल्या ज्या काही लोककला आहेत त्या लोककला ड्रेससह आणि त्या बाजामध्ये सादर केल्यात आणि लोकांना ते खूप आवडलं आणि म्हणून ते आम्ही सतत करत आहोत. आणि त्याचे सादरीकरण मग प्रत्येक गावामध्ये जाऊन मागे आपल्या जिल्ह्यामध्ये साक्षरता अभियान आहे, गाडगेबाबा स्वच्छता अभियान आहे, हे कार्यक्रम राबवले गेले आणि शासनाने आमची त्याच्यासाठी नेमणूक केली होती 3 वर्षासाठी. प्रत्येक गावामध्ये जाऊन हे विषय जे साक्षरता आहे, स्वच्छता आहे याविषयी प्रबोधन करण्याचं आणि ते आम्ही रोज त्या गावाला जाऊन प्रत्येक गावाला जाऊन ते कार्यक्रम केलेत आणि जागृती केली त्याविषयी. सर, मला सांगा की आपला जो हा प्रवास आहे हा कुठून सुरू झाला आणि कसा आपला प्रवास होता, काय सांगा? आता हा प्रवास म्हणजे आता माझ्या जीवनातला प्रवास तुम्हाला थोडा एका मिनिटात सांगतो की 1973ला मी 10वी पास झालो आणि चांगल्या पर्सेंटेजनं पास झालो. मग माझ्यासोबतचे जे विद्यार्थी होते ते सर्व GS कॉलेजला वगैरे ते शिकायला गेले आणि परंतु आमची परिस्थिती नव्हती. माझ्या वयस्कर आईवडील होते. लोक म्हणायचे कुंभारबा, आम्ही कुंभार समाजाचे, कुंभारबा तुमचा मुलगा चांगला मार्कांनी पास झाला, कुठेतरी पाठवा. पण वडील म्हणायचे काय माझी परिस्थिती नाही बा. आणि त्यामुळे त्यांनी थोडी त्याचा धसका घेतला आणि 8 दिवसामध्ये ते एक्सपायर झाले. त्यानंतर ते होत नाही तर त्याला 15 दिवसांनी माझी आई सुद्धा गेली आणि मग या एका महिन्यातच आई वडील गेल्यामुळे मी थोडा पोरका झालो आणि मग रूढी परंपरा ज्या होत्या त्या रूढी परंपरेप्रमाणे मग त्यांचे दिवस करायचे होते. त्यासाठी देशमुखाकडून, गावच्या देशमुखाकडून कर्ज काढलं, त्यांनी दिवस पाणी केले आणि मग माझे भाऊ होते त्यांनी मला मग ते दिवस पाण्याचा जो खर्च होता, जो पैसा होता ते फेडण्यासाठी मला एका देशमुखाच्या घरी सालानी ठेवलं. आधी मी मनामध्ये विचार करत होतो शेतात जाऊन की बा आपण एवढा अभ्यास केला, आपल्यासोबतचे सर्व मुलं हे शिकायला गेले, आपण आता शेतामध्ये हे काम करतोय, खंत वाटायची. पण मी ते काम केलं, चांगलं मिळालं. मग 1995ला तिथून माझी बदली झाली आणि इथं आल्यानंतर मग माझी पहिली नेमणूक हतडीला झाली. हतडीला जे सभापती होते शेणपटराव जाधव, या काळामध्येच मी अगोदर त्यांच्या घरी सुद्धा किराणा दुकानावर काम केलं होतं नोकरी लागण्या अगोदर. मग ते सभापती असताना त्यांनी काय केलं की माझी बुलढाणा पंचायत आल्यानंतर त्यांच्या गावाला मला घेऊन टाकलं की हा शिक्षक आमच्या गावाला. तर मी तिथं जवळजवळ 10 वर्ष सेवा केली आणि त्या गावाला आता असा इतिहास घडला की मी सेवेत असताना माझी बदली झाली होती. तर गावाने मग शाळा बंद केली होती. आमच्या शिक्षकाचे एवढे चांगले शिक्षक असताना बदली काय केली, गावाने शाळा बंद केली आणि जवळजवळ 19 दिवस शाळा बंद होती आणि 20व्या दिवशी मग सर्व जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, कलेक्टर सर्व मंडळी येऊन त्या लोकांना बोलावलं, सभा घेतली आणि सांगितलं की तुमच्या शिक्षकाची आम्ही आता बदली करणार नाही. आणि जीवनामध्ये त्या दिवसापासून आणखी उत्साह वाढला काम करण्यात की चला काम केलं त्याचा परिणाम कसा होतो. आणि मग त्यानंतर माझं प्रमोशन झालं. मग चिखल्याला मी 6 वर्ष काढले. त्याच्यानंतर उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून मी सेवानिवृत्त झालो. तर हे सर्व शैक्षणिक कार्य करत असतानाच मी हा छंद जोपासला लोककलेचा. मला सुरुवातीपासून आवड होती. माझे वडील सुद्धा ते खेड्यापाड्यामध्ये अभंग गायचे, ते मी ते करायचे त्यांच्यासोबत. तर तो एक वारसा मिळाला गाण्याचा आणि तिथून मग मी इथं बुलढाण्यामध्ये जे काही कार्यक्रम व्हायचे
त्या कार्यक्रमामध्ये जायचो आणि तिथून मला हे शिकायला मिळालं सर्व वेगवेगळे कार्यक्रम. लोककला आणि लोकगीतांच्या माध्यमातून जे तुम्ही लोकांमध्ये जनजागृती केली, तर ते करत असताना कशा पद्धतीने ती जनजागृती व्हायची, काय नेमकं सांगा? तर आता असं म्हणतात की 100 भाषणं आणि एकच गाणं. नुसतं तुम्ही लोकांना भाषणातून जर सांगत राहिले तर ते लोक त्यांना आवडत नाही तेवढं, परंतु गाण्यातून जर तुम्ही सांगायला गेले तर ते मन लावून ऐकतात आणि त्याचा प्रभाव पडतो. आणि म्हणून मी काय केलं की ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही लोककला आहेत, म्हणजे वासुदेव आहे, गोंधळ आहे, पोतराज आहे, भारुड आहे, लावणी आहे, पोवाडा आहे, हे सर्व जे काही जागर आहे, हे सर्व जे प्रकार आहे त्या प्रकारामध्ये सर्व रचना केल्या. आणि त्या रचना म्हणजे जनजागृती सरपती, मग तुमचं साक्षरता अभियान असेल, ग्राम स्वच्छता अभियान असेल किंवा इतर जे काही विषय आहेत त्या विषयाला धरून मी ह्या सर्व रचना केल्या. आणि मग त्या वासुदेव असेल तर वासुदेवाची टोपी, तो जब्बा ते घेऊन त्या पद्धतीनं मी वासुदेव सादर केला. पोतराज असेल तर पोतराजाचा वेश धारण करून ते पोतराजाच्या पद्धतीने गायन केलं, पोवाडे गायन केले, लावण्या गायन, हे सर्व प्रकारचे मी गावामध्ये जाऊन सादरीकरण केलं. जिल्हा परिषद हक्क मिळाले समानतेचे, बंद तोडूनी जातीपातीचे, माणुसकीचा धर्म आमुचा त्यासाठी जगणार, आदर्श आमुचे संविधान हे अबाधित राखणार. आदर्श आमचे संविधान हे अबाधित राखणार, अशा पद्धतीच्या ओळी ज्या आहेत त्या सरांनी या ठिकाणी म्हटलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज संविधान दिनानिमित्त आज संविधानाचा जागर जो आहे प्रत्येक ठिकाणी होत आहे. असं असताना सर मला सांगा की आपण या व्यतिरिक्तही चळवळीत देखील बरेच दिवसापासून काम करता आहात, तर काय सांगा? विषय असा आहे की फुले, शाहू आंबेडकर या लोक, हे महामानव, या लोकांनी जे विचार दिले मानवाच्या उत्थानाचे होते आणि ती अजूनही बहुसंख्य लोकांचे ते पचनी पडलेले नाहीत. अजूनही आमचे लोक शिकतायत, महिला शिकतायत, परंतु चिकित्सा न करता जगतायत. की असं म्हटलेलं आहे की माणसाचे 6 मित्र आहेत, का, केव्हा, कोठे, कसे, कोणते, किती. आम्ही खूप शिकतो परंतु याचा वापर करून एखाद्या घडलेल्या घटनेची चिकित्सा आम्ही करत नाही. आणि ते चिकित्सा करणारा समाज निर्माण व्हावा यासाठी या लोकांनी आपले विचार समाजामध्ये पेरलेले आहेत. असं आहे की या ठिकाणी छत्रपती शिवराय होऊन गेले. खरं तर शिवरायांच्या बालपणामध्ये जडगडण त्यांच्या आईने केली, जिजामातेने. आणि जगातील कितीही मोठा माणूस असला तरी त्याचा पहिला गुरु आई असते, आणि दुसरा गुरु शाळेतील शिक्षक, आणि तिसरा गुरु आहे निसर्ग. निसर्ग हा महागुरु आहे की निसर्गात एवढं अफाट ज्ञान आहे की ते आपण कधी पूर्ण करू शकत नाही. त्या पद्धतीनं जिजामातेने शिवबांना जे घडवलं त्या पद्धतीनं सर्व स्त्रियांनी जर आपल्या बालकावरती संस्कार केले तर निश्चितच चांगल्या प्रकारे समाज घडू शकतो. परंतु तशी अवस्था आज नाही. वयाच्या 6 वर्षापर्यंत मेंदूची 75% वाढ होत असते, आणि ते वय इतकं संस्कारक्षम असतं की ते संस्कार आयुष्यभर माणूस विसरत नाही. आणि म्हणून त्या वयात होणारे संस्कार हे बौद्धिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या जर चांगल्या पद्धतीने केले गेले तर निश्चितच समाज चांगला घडणार आहे. परंतु महिलांना आता बाळाचं संगोपन कसं करावं, आहार आहे, विहार आहे, ह्या गोष्टी अजून फारशा तेवढ्या माहीत नाही. आणि म्हणून आपला समाज कुठेतरी हा भरकटतो आहे. त्या दृष्टीनं महिला जागृत व्हाव्या म्हणून महात्मा फुलेंनी 1848 सालीच हे मनावर घेऊन पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली होती, भारतातली पहिली मुलींची शाळा. आणि तिथून महिलांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. खऱ्या अर्थानं महिलांनी सावित्रीबाईला आपलं खरं गुरु मानलं पाहिजे, परंतु महिलांना अजूनही ते कळत नाही. त्या वेगळ्या पद्धतीनं धार्मिक भाकड कथांचा अभ्यास करून त्या तिकडे वळल्यात, ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. तर मला सांगा की लोककलेमध्ये बरेचसे प्रकार आहेत. यामध्ये आता आपण एक संविधानावर एक रचना या ठिकाणी वाचून दाखवली, तर असंच भारुड आहे, आणखीन काही वेगवेगळे प्रकार आहेत. तर दुसरा कोणता एखादा प्रकार आहे का त्यामध्ये आपलं रचना आहे? तर अशा लोककलेच्या अनेक रचना आहेत. त्यामध्ये नाथांनी जे भारुड तयार केलेले आहेत त्या चालीवरती एक कुपोषण टाळा
या विषयावरती, कुपोषण टाळण्यावरती या विषयाची एक भारूड आहे, ते आपला पुढे मी सादर करतो. जन्म घालता आई म्हणवता काळजी घ्या बर, काळजी घ्या बर, नाहीतर कुपोषण येणार. काळजी घ्या बर, नाहीतर कुपोषण येणार. अग ग ग ग, कुपोषण आलं, काय मी करू? कुपोषण आलं, कुणाला सांगू? कुपोषण आलं, कुपोषण आलं, कुपोषण आलं, कुपोषण आलं. हो, हे कुपोषण महाभयंकर, बाळ आजारी पडते वरचे वरण. यासाठी मी जे नाही ते केलं, पण बाळ बोंबेला वाणी सुकलं. अग ग ग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग, कुपोषण आलं, काय मी करू? कुपोषण आलं, कुपोषण आलं, कुपोषण आलं, कुपोषण आलं. हो, निश्चितच सरांनी या ठिकाणी आपल्या ज्या रचना आहेत वेगवेगळ्या गीत प्रकारातून तयार केल्या आहेत आणि लोकांमध्ये जाऊन ते जनजागृती सातत्यानं करत असतात. या भागात आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या भागात पुन्हा नवीन मान्यवरांसोबत आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.